राम मंदिरावरून खडसे महाजन यांच्यामध्ये झुंपलेली पाहायला मिळते। कारसेवेमध्ये योगदान नसलेले पुढे येऊन बोलत आहेत असं त्यांनी म्हटलंय। एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली। खडसेंची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, महाजन यांनी टीका केली आहे। खडसेंच्या डोक्याला इलाज करावा लागेल, महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर ही टीका केलेली आहे। ना श्रीराम मंदिराच्या कारसेवेमध्ये भाग घेण्याचा आनंद आमच्या मनावर होता आणि एवढं मार खाल्ल्यानंतरही रामलल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगेच्या घोषणा आम्ही सारे देत होतो। दुसऱ्याही कारसेवेच्या वेळेस आम्ही सारी टीम घेऊन निघालेलो होतो आणि दोन्ही वेळा या कारसेवेमध्ये सहभागी होतो। पण यावेळेस ललितपूर जेलमध्ये तरी गिरीश भाऊ महाजन माझ्याबरोबर होते। मला असं काही आठवत नाही ते कोणत्या जेलमध्ये होते मला काही माहिती नाही, परंतु त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं या संदर्भामध्ये की अनेकांचं योगदान आहे, पण ज्यांचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही, ज्यांचं योगदान नाही ते पुढे येत आहे, तसं आजचं चित्र दिसतं आहे। खडसे त्याची मनस्थिती खराब झालेली आहे, त्याच्या डोक्याचा इलाज करावा लागेल हे त्यांनाही माहीत आहे। मी त्या ठिकाणी होतो, माझ्यावर 2000 कार्यकर्ते होते, दोन्ही वेळेला होते। मला वाटतं त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, म्हणजे शारीरिक पण आहे आणि मानसिकही आहे। आपल्याला कल्पना आहे आता त्यांना 170 कोटी रुपये दंड झालेला आहे, त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते खचलेले आहेत, खाल्लेले आहेत, त्यामुळे ते वाटेल तसं काही बोलत असतात। आता मला कामं खूप आहेत, त्यांना काम काहीच नाही आहे, तरी कामं आहेत, म्हणून काही वायफाट बडबड करायची अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। दोन्ही वेळेला मी सगळ्यात पुढे त्या कार्यक्रमाला होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।